नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. बळीवंश वेदर चॅनल मध्ये आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज 24 जून 2026 सायंकाळचे 6 वाजलेले आहेत. आपण अ, आजपासून पुढील 5 दिवसात राज्यामध्ये कसा पाऊस असेल आणि कशा पद्धतीने मोसमी पावसाने प्रगती केलेली आहे या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बळीवंश वेदर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, हे सर्व अंदाज पाहत असताना आपण साऊथ वेस्ट आपल्या मोसमी पावसाने कशी प्रगती केलेली आहे तिची माहिती घेऊ. जवळपास दक्षिणेकडील सर्व राज्य या पावसाने व्यापलेले आहेत. पूर्वोत्तर राज्य व्यापलेले आहेत. आंध्र, तेलंगणा, ओडिसा, छत्तीसगड, मित्रांनो, झारखंड, बिहारचा निम्मा भाग, ही सर्व राज्ये व्यापून आपला साऊथ वेस्ट मान्सून मित्रांनो भारताच्या हृदयात पोहोचलेला आहे. भारताचं हृदय म्हणजे मध्य प्रदेश. नर्मदेच्या खोऱ्यात विंध्य आणि सातपुडा जी पर्वत श्रेणी आहे, या पर्वत श्रेणीमध्ये आपल्या साऊथ वेस्ट मान्सूनने एंट्री केलेली आहे. त्याची ही बॉर्डर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. नर्मदा नदीचं हे संपूर्ण खोरं आहे मित्रांनो. आणि इकडे जर आपण अरबियन सी मध्ये जर पाहिलं तर जवळपास संपूर्ण अरबियन सी, उत्तर भाग जर काही सोडला तर अरबियन सी मध्ये सुद्धा जबरदस्त प्रगती केलेली आहे. इथं 20 नॉर्थ अक्षावर्त आपल्याला दिसत आहे. या अक्षावर्ताच्या पुढे यांनी प्रगती केलेली आपल्याला दिसत आहे. जवळपास 22 अक्षावर्तापर्यंत तो पोहोचलेला दिसत आहे. अजूनही मित्रांनो, उत्तरेकडे WD चं भूत आपल्या डोक्यावर कायम आहे. ते काही वसरलेलं नाही. त्यामुळे उत्तरेकडली प्रगती त्याची काही अंशी सध्या तरी खोळंबा होऊ शकतो. या ठिकाणी मित्रांनो WD सक्रिय आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याला जबरदस्त बाष्पपुरवठा आहे. पावसाच्या सध्या मित्रांनो मराठवाड्यात चांगल्या पद्धतीने कालपासून नोंदी झालेल्या आहेत. या सर्व नोंदी होण्याच्या पाठीमागे मित्रांनो बंगालचा उपसागर आहे. जेव्हा जेव्हा बंगालचा उपसागर सक्रिय असतो, अरबी समुद्र सक्रिय असतो, तेव्हा मित्रांनो मराठवाड्यात चांगल्या पावसाच्या नोंदी होतात. जवळपास भीज पाऊस मराठवाड्यात झालेला आहे. आजही सध्या चालू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठी गर्दी ढगांनी केलेली आहे. हा मित्रांनो अमरावती विभाग आहे. आणि या अमरावती विभागामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्ही जर झूम करून जर दाखवलं तुम्हाला, तर अमरावती विभागामध्ये यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूरचा पश्चिम भाग, मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा पूर्व भाग, जालन्याचा उत्तर भाग, त्यानंतर जालन्यापर्यंत हे वातावरण सक्रिय राहणार आहे. यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली हा पूर्व मराठवाड्याचा भाग आज या सर्व कव्हर केलेला आपल्याला दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो येत्या 24 तासात राज्यात कशा पावसाच्या नोंदी होतील ते या मॉडेलने दाखवलेले. तर आपण जर पाहिलं तर अमरावती विभागामध्ये जबरदस्त पावसाच्या नोंदी या मॉडेलने दाखवलेल्या आहेत. कोकणात तर मित्रांनो कोकण हे पावसाचाच प्रदेश आहे. त्यामुळं त्या ठिकाणी पावसाबद्दल आपल्याला फारसं काही भाष्य करण्यात मजा नाही. हा जो भाग आहे अहिल्यानगरचा पट्टा मित्रांनो, या ठिकाणी या मॉडेलने थोडंसं कमी आपल्याला दाखवलेलं, ढगाळ वातावरण दाखवलेलं आणि हलक्या पावसाच्या नोंदी, मध्यम पावसाच्या नोंदी या ठिकाणी होतील. परंतु मित्रांनो हे जे आपल्याला येलो कलर दिसत आहे, या येलो कलर मध्ये चांगल्या नोंदी दिसत आहेत. त्याच्यामध्ये अकोला, अमरावती, जळगाव, जामनेर हा जो सर्व भाग आहे. छत्रपतीचा उत्तर हा कन्नड वगैरे भाग आहे. घाटाचा 40गावचा पट्टा आहे मित्रांनो. या ठिकाणी नांदेड, हिंगोली, परभणी या सर्व जिल्ह्यामध्ये, इकडं खाली बीड, लातूर, धाराशिव, जालन्यापर्यंत मित्रांनो या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज असतील असं या मॉडेलकडून आपल्याला येत्या 24 तासांमध्ये उद्यापर्यंत. त्यानंतर मित्रांनो आपण 26 तारीख याच ECMWचंच पाहू, परंतु हे वेगळं व्हर्जन आहे. या व्हर्जनने मित्रांनो आपल्याला पहा तुम्ही अमरावती विभागामध्ये, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये पावसाच्या जबरदस्त नोंदी होताना दाखवलेल्या आहेत. तर इथं किनारपट्टी भागात दाखवले तो भाताचाच प्रदेश आहे, त्या ठिकाणी पाऊस असतोच. या भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज होत आहेत येत्या 26 तारखेपर्यंत. आज 24 आहे, उद्या 25 आणि 26 निश्चित हा जर पाऊस झाला तर मराठवाड्याची पाण्याची गरज मित्रांनो ही भागून निघेल. एवढा पाऊस या मॉडेलने या ठिकाणी दाखवलेला आहे. हा मॉडेलचा अंदाज सत्यात उतरावा एवढीच विनंती आपण ईश्वराला किंवा निसर्गाला करूया.
मित्रांनो, हे ECMWच 30 तारखेचं एकत्रित अंदाज सांगणारं मॉडेल आहे. जर हा अंदाज खरा ठरला तर निश्चित मराठवाड्याची, विशेषतः पूर्व मराठवाड्याची, अमरावती विभागाची, पश्चिम विदर्भात ज्याला आपण म्हणतो त्याची संपूर्ण पाण्याची गरज भागून निघेल एवढा पाऊस या ठिकाणी दाखवला. मध्यम स्वरूपाचा पाऊस छत्रपती संभाजीनगर विभागात या मॉडेलने दाखवला. त्याच्यापेक्षा कमी पाऊस इकडे दाखवला. नाशिकला सुद्धा या मॉडेलने मित्रांनो कमी पाऊस दाखवलेला आहे. कोस्टल लाईनला पाऊस चांगला दाखवलेला आहे. हे सर्व वातावरण मित्रांनो बंगालच्या उपसागरामुळे या ठिकाणी सक्रिय होत आहे. जर बंगालचा उपसागर सक्रिय नसेल तर मराठवाड्यात चांगल्या पावसाच्या नोंदी होत नाहीत, होताना दिसत नाहीत. परंतु एक जमेची बाजू या सर्व पार्श्वभूमीवर आहे. हा अंदाज पाहत असता मित्रांनो आपण एवढंच सांगू की योग्य पेरणीचा निर्णय शेतकऱ्यांनी घ्यावा. सध्या पाऊस पडत आहे, पावसाच्या नोंदी होत आहेत. निश्चित ज्या ठिकाणी पावसाच्या नोंदी झाल्या त्या ठिकाणी पेरणीचा निर्णय घ्यावा. कारण पेरणीबद्दल आपण कधीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत नाहीत, कारण शेतकरी हा शास्त्रज्ञ आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो आपल्या मोसमी सिस्टीमवरलं, आपल्या मान्सूनवरलं अल निनोचं सावट संपलेलं नाही. मित्रांनो, अल निनोने 1.11 एवढी त्याची तीव्रता गाठवलेली आहे. म्हणजे 1.5 पर्यंत तो जर गेला तर तो अल निनो अगदी मध्यम स्वरूपाच्या पुढे असतो, तर तो सुपर अल निनोकडे लवकरच त्याची वाटचाल होत आहे. अगदी जुलैमध्येच मित्रांनो या सर्व गोष्टी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आपला आयोडी सुद्धा जुलैमध्ये माइंड म्हणजे कमी तीव्रतेचा पॉझिटिव्ह होत आहे. आपण एका ठिकाणी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की या वर्षी आपल्याला महासागरीय द्वंद्व युद्ध पाहायला मिळेल. एकीकडं अल निनो तर दुसरीकडं आयोडी. हा संघर्ष आपल्याला यावर्षी पाहायला मिळेल आणि काही अंशी अल निनोचा प्रभाव हा आयोडी आपला कमी करेल हे निश्चित आहे. एमजीओ फेज मित्रांनो संपूर्ण हंगामामध्ये सध्या 5 स्टेजमध्ये आहे. म्हणजे प्रशांत महासागरामध्ये एमजीओ आहे, त्यामुळे प्रशांत महासागर सक्रिय आहे. पश्चिम प्रशांत महासागर विशेषतः त्या एमजीओ फेजमुळे मित्रांनो, पण तो संपूर्ण सीझनमध्ये पोर म्हणजे गरीब राहण्याची शक्यता आहे. तो काही फार असा आहे कमकुवत आहे, कमजोर आहे. एमजीओ फेज जर स्ट्रॉंग असता तर जबरदस्त पूर्व परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात दिसली असती. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो सातत्याने आपल्याला नवनवीन व्हिडिओ, नवनवीन अपडेट घेणे गरजेचे असते. सातत्याने पूर्ण हवामानाचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. एवढंच या निमित्ताने सांगतो. थांबतो. अधिक माहितीसाठी IMD सारख्या महत्त्वाच्या संस्थेला फॉलो करा. धन्यवाद.